हॅलो फ्रेंड्स, एके रेसिपीमध्ये स्वागत आहे तुमचं। आपल्याला रेसिपी आज बघायची काबुली चण्याची रेसिपी बघणार आहोत। तर याला मी रात्रभर भिजत घातलेले होते काबुली चण्याला। तर याला आपल्याला एक हळद मीठ टाकून थोडा 2-3 शिट्ट्या द्यायच्या आहेत। चला तर रेसिपीला सुरुवात करू। तर मी इथं कुकर घेतला आहे, त्यामध्ये आपल्याला काबुली चणा घालायचा आहे। याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून थोडंसं मीठ घालायचं आपल्याला चवीपुरतं आणि हळद पण टाकायची। यामध्ये मी एक बटाटा घालत आहे, तुम्ही बघू शकता। अशा 2 खापी केल्या आहेत, मी कट केलेत, म्हणजे असे 2 भाग याचे। आणि आपल्याला एवढा 2 भाग असेच टाकून द्यायचे ते कुकरमध्ये आणि शिट्ट्या द्यायच्यात, कारण जास्त बारीक जर केला बटाटा तर तो जास्त गाळ होईल, त्यासाठी आपल्याला थोडा मोठाच ठेवायचा आहे। आणि चला तर आपण कुकर लावून घेऊता। तर त्यासाठी लागणारं साहित्य तुम्ही बघू शकता। इथं आपण खोबरं घेतलंय, अगदी थोडंसं खोबरं घेतलं आहे आणि दालचिनी, तेजपत्ता, थोडासा कांदा बारीक कटिंग करून घेतला आहे आणि अद्रक, लसूण आणि थोडासा टोमॅटो। आपल्याला अद्रक, लसूण, टोमॅटो आणि खोबऱ्याचा न भाजता आपल्याला पेस्ट एक तयार करायचा आहे आणि त्यानंतरची आपण रेसिपी पुढे बघणार आहोत। तर आपण याला फोडणी घालणार आहोत। तर मी कढाई ठेवली आणि याच्यामध्ये तेल घातलंय। तर यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत, आपण जे दाखवले होते व्हिडिओमध्ये मसाले टाकायचे। आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला जो कांदा होता तो कांदा टाकायचा यामध्ये। याला आपल्याला मिक्स करायचंय। कांदा आपला हलका लाईट ब्राऊन होऊ द्यायचा आहे, त्याचा कलर थोडा येऊ द्यायचा आहे कांद्याला। आणि त्यानंतर जे आपण पेस्ट केले ना ते घालायचे यामध्ये। तर कांदा आपला इथं हलका लाईट ब्राऊन झाला आहे, याला कलर थोडा आला आहे। तर आपण जे पेस्ट बनवलंय ते याच्यामध्ये टाकायचे। हे मी असंच पेस्ट तयार केले ते टाकायचे आपल्याला याच्यामध्ये। तर याला पण आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगला असं कलर येईपर्यंत आपल्याला या मसाल्याला थोडंसं लो फ्लेमवरती कव्हर करून ठेवायचं आहे 1-2 मिनिटासाठी। तर 1-2 मिनिट आपले झाले आहेत, बघू शकता तुम्ही। तर यामध्ये आपल्याला बाकी मसाले घालायचे। तर अगदी थोडीशी हळद टाकते मी, कारण आपण टाकलेली आहे हळद ऑलरेडी। आणि त्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालायचं आहे, तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही घालू शकता त्यामध्ये। त्यानंतर हा घरगुती मसाला मी घालत आहे, माझ्याजवळ जो अवेलेबल आहे। तुमच्याजवळ जो अवेलेबल असेल तुम्ही तो घालू शकता। आणि त्यानंतर थोडासा धना पावडर टाकायचं आहे, थोडीशी काश्मीरी लाल मिरच पण टाकते, ज्याने की आपल्या याला काबुली चण्याला थोडा कलर येईल असा। आणि याला पण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर मसाला आपला असा रेडी झाला आहे। यामध्ये आता आपल्याला घालायचे ते जे बॉईल केलेले हे आहेत काबुली चणा, तो घालायचा आहे। तर मी पाण्यासहित घालत आहे। याला मिक्स करून घेऊता आपण। आणि जो मी बटाटा टाकला होता याच्यामध्ये त्याचे आपण साल काढून घेऊता। तर इथं बटाट्याचे साल काढलेत मी आणि ते पण याच्यामध्ये थोडासा कटिंग करून घातलाय। तुम्हाला हवा असेल तर हलकासा मॅश करून पण तुम्ही टाकू शकता। आपण याला पण चांगलं मिक्स करायचं आहे आणि आपल्याला आता याला 10 मिनिटासाठी लो फ्लेमवरती असंच ठेवायचं आहे कव्हर करून। हे मी कव्हर केलं। फायनली आपली काबुली चण्याची रेसिपी रेडी झाली आहे। तुम्ही बघू शकता खूप छान असा कलर पण आलेला आहे, चवीला पण तशीच खूप छान लागते। जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा।